नाही, एकच कारण दिलं जातं की न्याय प्रविष्ट आहे. मग जर न्याय प्रविष्ट तुम्ही एवढ्या संचिका मागवल्या, सगळ्यांच्या त्या व्हेरीफाय तुम्ही केल्या, त्याबद्दल सुद्धा सर आज विचारणा केला पाहिजे. माझ्यासोबत आमचे पटेल सर, आमचे स्टाफ मेंबर आहेत, हे आता रिटायर झालेत, यांना विचारा यांचे काय हाल आहेत. तर हा एक मुद्दा आज या निमित्ताने सर. हे बघा, आपण एक मिनिट, त्या दिवशी आपले सन्माननीय पदवीधर आमदार भाऊ चव्हाण हे आमच्यासोबत आले होते. विषयीच्या 2020 संघटनेचा ऑनलाईन संच मान्यता रद्द, ऑनलाईन संच मान्यता रद्द. पत्रकार बंधूंचा पाठिंबा, धन्यवाद. आज आमच्यावर उद्या तुमच्यावर जुकटा संघटनेचा ऑनलाईन संच मान्यता GR रद्द झाला पाहिजे. जुकटा संघटनेचा ऑनलाईन GR रद्द झालाच पाहिजे. आल्यावर आपण ती 1 to 1 कॉलेजवर करू डिस्कस. पाटील सर करते ना, आमचं चालू आहे दररोज बीसी चालू आहे, दररोज पटेल सर 2005 पेंडिंग जेवढे दिले त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये SLP दाखल आहे. शेवटची हिअरिंग आता 4ला झाली, त्याच्यानंतर पुढे अजून हिअरिंग आहे. त्याच्यामुळे तो निर्णय होईपर्यंत आम्ही त्याच्यात काही सध्या निर्णय घेऊ शकत नाही. आपण करू त्याच्यात काय सुप्रीम कोर्टात ते आम्हाला फॉलो करावंच लागेल. सुप्रीम कोर्टाचा डिसिजन म्हणजे कायदा आहे देशामध्ये. तुम्ही तुमची चांगली बाजू मांडा तिथे, एवढंच आहे. इतर विभागाचे कोणाचे पात्र अपात्रचं ते त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. आम्ही त्यांच्याकडून डेटा घेतला, ते बसलो आम्ही. आम्हाला जे आता शासनाचे धोरण आहे त्याच्यानुसार 1 मेंबर 5 नंतर टप्पा जर असेल अगोदर आणि नंतर आला असेल तर नाही देत सध्याचे नियमानुसार, ते देता येत नाही आपल्याला. म्हणूनच आपण सुप्रीम कोर्टाची वाट पाहतो या आदेशाची. आणि साहेब याच्यामध्ये 2005 पूर्वी जे लागलेले आहे 2 दिवसाची काही सूट नाही मिळाली. 2 दिवसाची काय अपॉइंटमेंट 1 महिन्याची पुढच्या वेळेस मिळेल ना. मला त्या तारखेला पात्र आहे मी 24 वर्ष, त्या तारखेला मिळणार. ते मान्य आहे. फक्त 1 वर्षाला मी 1 वर्ष उशिरा आले म्हणून ती तारीख आणि योगायोगानं सगळ्या ट्रेनिंग आता नोव्हेंबरमध्ये, तोपर्यंत इंजिनियरचा डेटा आपला सगळा रेडी आहे. यस दिनांक 27 मे रोजी शिक्षण संचालनालयाने ऑनलाईन कनिष्ठ महाविद्यालयाच्या ज्युनियर कॉलेज प्राध्यापकांच्या ऑनलाईन संच मान्यतेचा ड्राफ्ट जाहीर केलेला आहे. दरवर्षी संच मान्यता होत असते, परंतु या ऑनलाईन पद्धतीमध्ये राज्यातील सुमारे 8 ते 10 हजार कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक यांच्या सेवा रद्द झालेल्या आहेत. रद्द झालेले म्हणजे ते सरप्लस झालेले आहेत. आता 8-10 हजार शिक्षक ज्यावेळेस सरप्लस होतात त्यावेळेस त्यांना दुसऱ्या महाविद्यालयातही घेणे शक्य नाही. आणि या कशा झाल्या तर पारंपरिक 40-45 मिनिटाची तासिका ही यांनी 40 मिनिटासाठी केलेली आहे. आणि विज्ञान विषयाच्या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी या विषयाच्या प्रॅक्टिकलची जी बॅच असते ती 20 ऐवजी 30 विद्यार्थ्यांची केलेली आहे. यामध्ये फक्त कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचंच नव्हे तर विद्यार्थ्यांचंही फार मोठं नुकसान आहे. अत्यंत अन्यायकारक असा संच मान्यतेचा ड्राफ्ट आमच्यासमोर त्यांनी ठेवलेला आहे. यामुळे शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, शिक्षक, प्राध्यापक सर्वांचं नुकसान आहे, पालकांचं नुकसान आहे. तर या ड्राफ्टचा आम्ही निषेध करत आहोत आणि उद्या पुणे येथे संचालक व आयुक्त कार्यालयावर आमचं आंदोलन आहे. धन्यवाद. सर, आता तुम्ही होळी पण केली त्या याची प्रातिनिधिक ड्राफ्टची होळी केलेली आहे. अच्छा, आता पुढची भूमिका काय असणार आहे? आता आमची पुढची भूमिका, जर शासनानं हाच संच मान्यतेचा ड्राफ्ट लागू केला
तर आम्ही यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. याच्यासाठी तुमच्या मागणीसाठी तुम्ही सातत्यानं कुणाकडे पाठपुरावा केला? आम्ही सन्माननीय संचालक साहेब, राज्याचे शिक्षण संचालक, माध्यमिक उच्च माध्यमिकचे आयुक्त साहेब आणि सर्व उपसंचालक कार्यालय राज्यातील या ठिकाणी गेल्या 8-10 महिन्यापासून आमचा पुरवठा चालू आहे. अच्छा. काय आवाहन करणार तुम्ही प्रशासनाला किंवा शासनाला? शासनाला आम्ही असं आवाहन करतो, विनंती करतो की कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर यामुळे अन्याय होणार आहे. ते ज्ञानार्जनापासून वंचित राहणार आहेत आणि जर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक हा जर भेदरलेल्या अवस्थेत, दडपणाच्या अवस्थेत राहिला, नोकरीचं सातत्य, नोकरीचं त्याचं प्रोटेक्शन झालं नाही, त्याची सेवा जर चालू राहिली नाही तर त्याच्याकडून अध्यापन व्यवस्थिशीर होणार नाही आणि याचा सर्व परिणाम हे सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे. त्यामुळे शासनाने सदरील ड्राफ्ट रद्द करावा आणि पारंपरिक पद्धतीने संच मान्यता मान्य करावा.